गुड मॉर्निंग मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण आनंदनगरचा राजा याचा आगमन सोहळा बघितला. खूप छान एक्सपिरियन्स भेटला. पण चाललोय कोकणला, मी आणि सोनालच चाललो आणि आपल्यासोबत येतोय ब्रावो. आणि खरं तर मम्मी पप्पा आधीच गेलेत गावी. सो आता आपण निघालोय गावाला. सकाळचे वाजलेत 6:30, बघू शकता तुम्ही 6:30 वाजलेत. आणि आता आपण निघालेलो आहे गावी. कुठे कुठे हॉल्ट करणार आहे ते नक्कीच दाखवेन तुम्हाला. आणि जर्नी आहे 6.5 तासाची. काय ब्रेकफास्ट करतोय आणि दुपारचं लंच कुठे करतोय आपण ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन. आणि तुम्हाला आमचं गावचं बाप्पाचं दर्शन पण नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेलच. सो स्टे ट्यून. व्हिडिओ आपण थोड्याच वेळात. बाय. सो मित्रांनो निघालो आता आपण. बघू शकतो तुम्ही ब्रावो किती एक्सायटेड आहे. ब्रावो एक्सायटेड आहे. गेला बघा कसा. चलो. सो मित्रांनो निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता आपले बॅग वगैरे. ब्रावो एक्सायटेड आहे. ब्रावो हे बघ. चलो लेट्स गो. सो मित्रांनो आता निघालोय. आता तुम्ही बघू शकता इथे ब्रावो आणि सोनल बसलेत. आता वाजलेत 7. खूप लेट झालाय. सो आता पोहोचायला आपल्याला 2-3 वाजतीलच खरं तर गावी. सो लेट्स सी आपली जर्नी कशी होते. सो एक्सायटेड आहे सोनल खूप जास्त. ब्रावो ब्रावो. सो लेट्स गो. आणि कुठे कुठे हॉल्ट करतोय नक्कीच दाखवेन. ब्रेकफास्टमध्ये आपण काय ऑर्डर करतोय. स्टे ट्यून. बाय बाय. लेट्स गो. ब्रावो का शांत राहत नाही. सो मित्रांनो आता आपण पेट्रोल पंपवरती हॉल्ट घेतलं एक पेट्रोल भरायला. आणि पेट्रोल भरून झालेलं आहे आपलं. आणि आता आपण निघालोय. आता आपण सध्या आहे खोपोलीला. आणि खोपोलीला तुम्ही बघू शकता ॲडलॅब्स इमॅजिका दिसतंय तुम्हाला. आणि ते हॉटेल आहे खोपोलीचा. सो आता पेट्रोल वगैरे भरून झालं. आता निघालो आता आपण पालीच्या दिशेने. आपल्याला खरं तर जायचं आहे पालीच्या दिशेने, कारण तो रोड खूप चांगला मस्त बनवला आहे. सो आता आपण इथून निघू. आणि ब्रेकफास्टला पण आपल्याला हॉल्ट करायचं. कुठे हॉल्ट करतोय आपण सांगेनच या व्हिडिओच्या माध्यमातून. स्टे ट्यून. भेटू आपण थोड्याच वेळात. बाय. सो मित्रांनो आता एक हॉल्ट घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपण समोर गाडी पार्क केली. आणि इथे इडली आणि मेंदूवडा मी मागवला आणि उत्तप्पा मागवला, ऑनियन उत्तप्पा. सो आता ऑलमोस्ट आपण माणगावला पोहोचलेलो आहे. वाजलेत 10 वाजले. 10 वाजून 10 मिनटं. आणि पोचेपर्यंत अप्रॉक्सिमेटली 12च्या नंतरच पोहोचणार, कारण खूप लेट झालं आता. आय थिंक सो 2 या 3पर्यंत पोहोचू आपण गावी आपल्या. सो प्रवास इथपर्यंत खूप छान झाला. आणि ब्रावो पण एन्जॉय करतो आहे. ब्रावोनी मस्त एक झोप काढलेली आहे आता. सो आता उत्तप्पा वगैरे ब्रेकफास्ट वगैरे करू आणि भेटू तुम्हाला तेवढ्याच वेळात. स्टे ट्यून. बाय. सो मित्रांनो ब्रेकफास्ट वगैरे करून झालं आहे. तर बघितलं तुम्ही आपण काय काय ऑर्डर केलं होतं. आणि इथे ब्रावोचं पण ब्रेकफास्ट झालेलं आहे. त्याचे चिकन स्टिक्स आम्ही आणले होते. सो आता आपण इथून निघू. आणि माणगाव अप्रॉक्सिमेटली 10 मिनटावरती आहे. सो माणगाववरून सुसाट आपल्याला जायचं आता. आणि आता डायरेक्ट थांबायचं लंच करायला. सो बघू किती वाजता आम्ही हॉल्ट घेतोय. सो एन्जॉय करतोय जर्नी. भेटू तुम्हाला थोड्याच वेळात. बाय. सो मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण पोचलेलो आहे माणगाव बस स्टँड जवळ. तिथे समोर तुम्ही बघू शकता बस स्टँड. हा आहे माणगावचा बस स्टँड. फायनली आपण पोचलेलो आहे. सो मित्रांनो बघू शकता तुम्ही भरपूर मोठा पाऊस आलेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता आपण आहे माणगावला. खरं तर सोनल गेली आहे फुलं वगैरे घ्यायला, कारण नंतर कुठे भेटतील माहिती नाही. कारण माणगावचा मेन मार्केटमध्येच आम्ही थांबलो आहे, हॉल्ट घेतला आहे. आणि ते ब्रावो पण सोनलची वाट बघतोय. सो भरपूर मोठा पाऊस आहे. लेट्स सी जर्नी कशी होते आमची. आता
खूप हॉल्ट झालेत खरं तर आणि खूप लेट होणार आहे. आय थिंक सो 3-3:30 वाजतील आपल्याला पोहोचायला. बघू कसा प्रवास होतो. आजचा दिवस तर फक्त ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे आणि उद्या आम्ही कुठे जाणार आहे बाहेर ते पण नक्कीच दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून. स्टे ट्यून आणि भेटू आपण थोड्याच वेळात बाहेर. सो मित्रांनो, आता आपण पोलादपूरच्या पाठीमागे आता खरं तर आपण CNG भरायला आलो आहे आणि आधी आपण पेट्रोल भरलं होतं आणि आता CNG भरायला आलो. आणि तुम्ही बघू शकता कोकणात आलं की तुम्हाला एक दृश्य तर नक्कीच बघायला भेटेल. ते हे बघू शकता CNG साठी किती मोठी लाईन आहे आणि हे फक्त तुम्हाला कोकणातच दिसणार. सो बघितलं तुम्ही आणि तुम्ही कोकणात आला तर तुम्हाला फक्त हे कोकणातच दिसेल की CNG साठी खूप मोठी लाईन असते इथे कोकणात. सो टेक केअर. जेव्हा पण तुम्ही फेस्टिवलला वगैरे येत असाल, पालखीला वगैरे येत असाल तर CNG तुम्ही कुठे भेटला तिथे भरून घ्या. सो फायनली आपला नंबर आलेला आहे. आता आपल्या पुढे एकच गाडी आहे, त्याच्यानंतर आपला नंबर. चलो लेट्स गो. बघू शकता तुम्ही कामं अजून बाकी आहेत आणि तो वाला बोगद्याचं पण कामं चालू आहेत अजून. खूप छान असा टनल बांधलेला आहे. खूप मोठा पण आहे तसं, है ना सोनल? हो तेच. तर मित्रांनो, आता मार्गतामनला आपण पोहोचलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पाठी आपल्याला एक हॉटेल भेटलेलं आहे. आता तिकडे आपण जरा जेवू वगैरे आणि जेवणात काय ऑर्डर करतोय बघू. खूप लांबचा प्रवास होता. आता अप्रॉक्सिमेटली आपण 1 तासाच्या अंतरावरती आहे आणि 1 तासात आपलं घर येईल. सो लेट्स सी आपण काय ऑर्डर करतोय. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. तोपर्यंत इथे राव. सो मित्रांनो, सोनलनी मागवलं आहे व्हेज थाली. सो टेस्ट करून सांग कशी वाटते. फर्स्ट बटाट्याची भाजी आणि कोणती आहे? फ्लावर. हे रस्सा, गोडी डाळ, ताक. छान आहे. मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं आपण काय काय ऑर्डर केलं होतं. व्हेज थाली, व्हेज सूप आणि व्हेज मंचुरियन. सो मित्रांनो, आता आपण आपल्या ब्रिजवरती, आयकॉनिक ब्रिजवरती पोहोचलेलो आहे, जिथे आपण ह्याच्या आधी पण तुम्ही बघितलं आपण आलेलो सगळे फ्रेंड्स. तो बीच आणि इथे समुद्र आणि हा वाला बीचवरती आपण फोटो सेशन वगैरे केलं होतं, तुम्ही बघितलात मागच्या व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहेत आपल्या घरी आणि तुम्ही बघितलात आपण ह्याच्या आधी पण आलो होतो इथे आणि इथे आपली गाडी पार्क केलेली आहे आणि इथे सगळ्यांच्या गाड्या आलेल्या आहेत. आणि खरं तर बाकीचे लोक आधीच येऊन इथे स्टे केलं आहे आणि आम्ही आज आलो आहे. सो दुपारचे वाजलेत आता 3:45 आणि आता जरा रेस्ट करून नंतर भेटणार संध्याकाळी तुम्हाला. आणि संध्याकाळी बाप्पाचे दर्शन पण देतो तुम्हाला. आणि तुम्ही बघू शकता ब्रावो कुठे बसला आहे, कुठे बसला. आम्हाला जाऊ द्या आधी. आणि सरळ आता देवाकडे नेलं मग तुमच्या सगळ्या बिराडातलं दाखवा. आरती चालू आहे आणि बाप्पाचं पण दर्शन द्यायचं आहे तुम्हाला. सो स्टे ट्यून. आता आपण जाऊ, आरती चालू आहे, फटाफट जाऊ. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात.
सो मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं आपण आरतीच्या नंतर खरं तर जेवायला बसलो. तो शूट नाही केला कारण खूप जास्त आमच्या घरात पाहुणे आलेले आणि त्याच्यानंतर आता भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तोपर्यंत एक ब्लॅक कॉफी घेतली आहे आणि भजन वगैरे झालेलं आहे आणि आता रात्रीचे वाजलेत 1. आता चाललो झोपायला आणि तुम्ही बघितलात खूप एन्जॉय केलं आम्ही भजन, त्याच्यानंतर डान्स वगैरे होते. सो आता चाललो झोपायला. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला मी इथेच एंड करते. व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलची सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड गुड नाईट.